निकालानंतर ज्या काही हालचाली सध्या राज्यभरात सुरू आहे त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। मुंबईमध्ये जनतेने भाजपला पहिल्यांदाच विक्रमी जागा दिल्या। मुंबईमध्ये काँग्रेस 5व्या 4थ्या स्थानी, तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पूर्णतः संपली। पंतप्रधान मोदींच्या आसाममधल्या काजीरंगा या ठिकाणी भाषणादरम्यान काँग्रेसवर टीका। जिस मुंबई शहर में कांग्रेस का जन्म हुआ था, वहां वो आज चौथे या 5वें नंबर की पार्टी बन गई है। जर कोणतीही तडजोड करणार नाही, जीवाचं रान करून लढत राहणार, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं स्पष्ट। निवडणुकीतील अपयशाबद्दल उहापोह केल्याचं सपकाळांचं विधान। लवकरच पुण्यात काँग्रेसची चिंतन बैठक। आमचे कार्यकर्ते जीवाचं रान करून जे लढले त्यांचंही कौतुक या निमित्ताने या ठिकाणी करतो। कुठल्याही प्रकारची वैचारिक व्यवहारिक तडजोड न करता नैतिक लढा सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून आम्ही लढत राहू। कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर पदासाठी फोडाफोडीचं राजकारण सुरू। ठाकरे गटातील 3 नगरसेवक फोडण्याच्या हालचाली। खासदार श्रीकांत शिंदेंची मधुर म्हात्रे यांनी घेतली भेट, तर कीर्ती ढोणे आणि रेश्मा शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची माहिती। महापौर पदासाठी 62चं संख्याबळ आवश्यक। परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता काँग्रेसचाही महापौर पदावर दावा। प्रत्येक पक्षाला महत्त्वाचं पद मिळावं असं वाटतं, काँग्रेसची प्रतिक्रिया। परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होईल, राहुल पाटील यांची ही प्रतिक्रिया। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत महापौर पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरघोड्या। विजय वडेट्टीवारांच्या गटाचे 15 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना। प्रतिभा धानोरकर यांच्याकडूनही 12 नगरसेवकांसाठी वेगळी व्यवस्था। काँग्रेसकडून संख्याबळ जुळवण्याचे प्रयत्न। महापालिकेच्या निकालानंतर ठाकरे बंधूंची फोनवरून चर्चा। संजय राऊतांची माहिती। पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू। भाजपचा महापौर होऊ नये ही सर्वांचीच भावना, राऊतांची माहिती। काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली। उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली। अनेकांशी चर्चा सुरू आहे। आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत। भ्रष्ट पैशांवरती भाजपने मुंबई अदानींच्या घशात घातली। पालिका निकालावरून सामनातून भाजपवर निशाणा। निवडणुका संपल्या, खरं राजकारण पुढे घडणार आहे। सामनाच्या रोखठोकमधून महायुतीवर टीका। महापालिकेतील हा पराभव वेदनादायक आहे, पण तो अंतिम नाही। सोलापूर महानगरपालिकेतील दारुण पराभवानंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांना भावनिक पत्र। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये आता याचिका। पुणे महापालिकेच्या प्रभाग 25 मधील निकालाला विरोध। मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याचा आरोप।